वेलकम टू द टूटी फूटी रेसिपी व्लॉग विथ मी. तर संडे होता आणि मला काय माहिती का सुचलं आज लंच मी बनवणार आणि मी गेली फिश मार्केटला गेल्यावरती मला एक गोष्ट तुम्हाला कळवायची आहे की मला फिश घेताही येत नाही आणि खाताही येत नाही. सो दोन्हीमध्ये मी झिरो आहे. तरी पण मी कसं तरी बांगडा आणि बोंबील घेऊन आली आणि त्यानंतर साफ करून आईकडून घेतलं, मी नाही केलं. आणि त्यांना अद्रक लसूणची पेस्ट बनवली फॉर द माय क्रिस्पी बोंबील. आणि क्रिस्पी बोंबीलसाठी मी त्याला मॅरिनेशन केलं अँड देन असं वाटण्यासाठी बांगड्याच्या मी कोकोनट मीन्स खोबरं कापत होती. अँड देन बाय साईड ॲज अ मल्टीटास्किंग वुमेन मला प्रूव्ह करायचं आहे स्वतःला, तर मी दोन्ही ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करत होती. आणि तुपामध्ये मी चांगला तडका वगैरे केला बांगड्याच्या रस्सासाठी आणि कांदा वगैरे छानपैकी असं सॉट करून घेतला. इन दॅट आय हॅड इन मसाले अँड अगेन त्याला चांगलं सॉट करून घेतलं, वाटण वगैरे ॲड केलं आणि चांगलं जे ग्रेव्हीला असं अडचून परचून घेतलं होतं. आफ्टर दॅट आय ॲडेड कोकम बिकॉज आय एम कोकनी ब्रो. सो आणि बांगड्यावरती मी असं लेमन ड्रिझल केलं. आफ्टर दॅट थोडी कोरिएंडर फॉर द एक्स्ट्रा लुक. आणि त्यानंतर क्रिस्पी रव्यासाठी मी त्याच्यासाठी थोडेसे चिली पावडर वगैरे ॲड केले. इथे माझी ग्रेव्हीसुद्धा छान शिजत होती तर मी त्याच्यात बांगडा ॲड केला आणि बांगडा टाकल्यावर त्याला इथून तिथून फिरवलं बिकॉज त्याला म्हटलं पाहिजे की मी त्याने ग्रेव्ही असं त्याच्या आतड्यापर्यंत गेली आणि मला तारीफ मिळेल की वा बांगड्याचा रस्सा किती छान झाला आहे. त्यानंतर असं पाणी वगैरे टाकून त्याला शिजवत होती. आणि इथे बाय साईड ॲज अ मल्टीटास्किंग वुमन तवासुद्धा गरम झाला माझा तेलवर आणि दोन्ही ॲक्टिव्हिटीज मी बाय साईड परफॉर्म करते आहे. अँड देन माझं इथे वाटण शिजतं आहे वगैरे सगळं आणि बांगड्याचा रस्सा आणि बोंबीलसुद्धा चांगले शिजलेत. आणि आता तुम्हाला टेस्टच सांगते. गाईज आय एम अ मास्टर शेफ. आय शुड बी अवॉर्डेड. आणि मीट यू इन द आफ्रिका ब्लॉग.